12th केमिस्ट्री लेक्चर आपला चॅप्टर चालू आहे केमिकल कायनेटिक्स। लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं तर बघा झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे काय असतं, त्याचा हाफ लाईफ पिरियड, त्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स, त्यानंतर स्युडो फर्स्ट ऑर्डर टाईप रिएक्शन। त्याच्यामध्ये काय असतं, ऑलरेडी ती रिएक्शन काय असते तर सेकंड ऑर्डर रिएक्शन असते, पण ते काय दाखवतं तर काय फॉलो करतं फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स। का तसं करतं तर त्याच्यामध्ये जे सॉल्व्हंट असतं ते काय असतं एक्सेस अमाऊंटमध्ये असतं, वॉटर किंवा जे सॉल्व्हंट असेल तर एक्सेस अमाऊंटमध्ये असतं, त्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा रिॲक्टंटचं टू प्रोडक्ट कन्वर्ट होताना त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते एक्सेस अमाऊंटमध्ये असल्यामुळे एकदम चेंज काय होतं, एक निग्लिजिबल अमाऊंटमध्ये चेंज होतं किंवा आहे तसं रिमेन कॉन्स्टंट राहतं। म्हणून आपण तिथं काय म्हणतो ते काय करतं तर फर्स्ट ऑर्डर कायनेटिक्स फॉलो करतं, म्हणून तिथं काय असतं त्याला म्हणतात स्युडो फर्स्ट ऑर्डर टाईप रिएक्शन। हे आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलं होतं। आता आजच्या लेक्चरमध्ये एक लास्टचा पॉईंट राहिला आहे तो आपण स्टडी करतोय इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट। आता मधले जे दोन पॉईंट्स आहेत म्हणजे 6.6 आणि 6.7 हे पॉईंट तुमचे रिड्यूस केलेले आहेत, त्यामुळे याच्यामध्ये आपण आता लास्टचा जो पार्ट आहे 6.8 तो स्टडी करतोय। चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया। इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट ऑन द रेट ऑफ रिॲक्शन। आता तुम्हाला माहित असेल कॅटलिस्ट म्हणजे काय असतं, द substance which increases the rate of reaction without taking part in the reaction। असा एक सबस्टन्स जो केमिकल रिॲक्शनचा काय करतो रेट इन्क्रीज होतो, म्हणजे विदाउट कॅटलिस्ट पण रिॲक्शन होते, पण जर कॅटलिस्ट यूज केला तर रिॲक्शन काय होते जी होते त्याच्यापेक्षा जरा कमी वेळ लागतो, त्याला फास्ट रिॲक्शन होते कॅटलिस्टमुळे। मग ते कॅटलिस्ट काय करत असतं रिॲक्शनचा रेट काय करत असतं वाढवत असतं, रिॲक्शनचं स्पीड वाढवत असतं, म्हणून त्याला काय म्हणतात तर कॅटलिस्ट विदाउट टेकिंग पार्ट इन दॅट रिॲक्शन। ते रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट न होता फक्त रिॲक्शनचा काय करतं रेट वाढवण्याचं ते काम करत असतं। मग याचा कॅटलिस्टचा काय इफेक्ट होतो रेट ऑफ रिॲक्शनमध्ये ते आपण ह्या पॉईंटमध्ये स्टडी करणार आहे। बघा, अ कॅटलिस्ट इज अ सबस्टन्स ॲडेड टू द रिॲक्टंट्स दॅट इन्क्रीजेस द रेट ऑफ रिॲक्शन विदाउट इट सेल्फ बिईंग कन्झ्युम्ड इन द रिॲक्शन। म्हणजे ते रिॲक्शनमध्ये कन्झ्युम न होता म्हणजे रिॲक्शनमध्ये पार्ट न घेता काय करतं रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करतं। तर खाली एक रिॲक्शन दिली बघा 2ClO3 प्लस थ्राइस O2 गिव्स 2KCl आणि ॲरोवर तुम्हाला दिसतंय MnO2। ॲरोवर काय MnO2 म्हणजे तो काय कॅटलिस्ट, आपण जे काय कॅटलिस्टची कंडिशन असते ते ॲरोवर लिहितो। हिअर MnO2 इज कॅटलिस्ट, MnO2 काय कॅटलिस्ट। इट हॅज बीन ऑब्झर्व्ड दॅट द डिकम्पोजिशन रेट इन्क्रीजेस विथ ॲडिशन ऑफ कॅटलिस्ट। तर जे डिकम्पोजिशन आहे कशाचं 2KClO3चं जे डिकम्पोजिशन आहे ते काय होतं इन्क्रीज होतं विथ ॲडिशन ऑफ MnO2। MnO2 ॲड केल्यावर काय होतं त्याचं जे डिकम्पोजिशन रेट आहे तो काय होतो डिक्रीज होतं। अ कॅटलिस्ट प्रोव्हाइड अल्टरनेटिव्ह पाथवे असोसिएटेड विथ लोअर ॲक्टिवेशन एनर्जी। आता कॅटलिस्ट काय करतं तर लोअर ॲक्टिवेशन जी ॲक्टिवेशन एनर्जी असते ती लोअर करते। आता इथं ॲक्टिवेशन एनर्जी हा पॉईंट आहे, मला वाटतं ह्याच्या अगोदर पण तुम्ही शब्द ऐकला असेल, पण ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय असतं तर ही जी कोलिजन थेरी आहे अगोदर आता तुमचा रिड्यूस केला सिलेबस, पण कोलिजन थेरीनुसार काय किंवा ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय असतं जेव्हा रिॲक्टंट प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होत असतात, रिॲक्शन स्टार्ट होते तेव्हा जे रिॲक्टंट मॉलिक्यूल असतात ते एकमेकांवर काय होतात आदळतात। बघा, जर समजा असे हे रिॲक्टंट मॉलिक्यूल्स आहेत हे एकमेकांवर येऊन काय होतात आदळतात, एकमेकांवर कोलाइड होतात, एकमेकांवर काय होतात हे असे कोलाइड होत असतात ते। मग कोलाइड झाल्यामुळे त्यांच्यामधून काय होते एनर्जी बाहेर पडत असते, आफ्टर कोलिजन त्याच्यामधून एनर्जी बाहेर पडत असते। मग ती एनर्जी काय असते त्याची मिनिमम एनर्जी इतकी जर झाली म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी म्हणजे काय असतं थ्रेशोल्ड एनर्जी और मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर द रिॲक्टंट मॉलिक्युल्स कन्व्हर्टेड इन टू प्रोडक्ट। रिॲक्टंटमधून प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी जी मिनिमम किंवा थ्रेशोल्ड एनर्जी लागते त्याला काय म्हणतात ॲक्टिवेशन एनर्जी। मग ही ॲक्टिवेशन एनर्जी कधी क्रिएट होते ती प्रत्येक मॉलिक्यूलची ठरलेली असते, म्हणजे रिॲक्टंटची ठरलेली असते जेव्हा ते प्रोडक्टमध्ये फॉर्म होतं। जेवढी ते ॲक्टिवेशन एनर्जी जो बॅरियर असेल म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जीचा जो बॅरियर असेल तो जेव्हा रिॲक्टंट मॉलिक्यूल पास करतील, म्हणजे समजा जर काहीतरी असेल म्हणजे 70 वगैरे असेल ॲक्टिवेशन एनर्जी बॅरियर, तो जर रिॲक्टंट मॉलिक्यूलनं पास केला तरच त्यांचं प्रोडक्टमध्ये काय होतं कन्व्हर्ट होतं। मग त्यांच्यामध्ये ती एनर्जी कशी क्रिएट होते तर जेव्हा ते कोलाइड होतात एकमेकांवर कोलाइड होतात तेव्हा त्याच्यामध्ये काय होत असते एनर्जी तयार होत असते किंवा एनर्जी ते क्रिएट करत असतात। मग त्यामध्ये पण दोन टाईपचे कोलिजन असतात, एक इफेक्टिव्ह कोलिजन आणि नॉन इफेक्टिव्ह कोलिजन। म्हणजे इफेक्टिव्ह कोलिजन असतं म्हणजे त्याच्यामधलं काय असतात जे इफेक्टिव्ह कोलिजन असतात द कोलिजन्स बिटवीन द
रिॲक्टंट मॉलिक्युल्स जर इफेक्टिव्ह असतील तर ते काय करतात, ते जो एनर्जी बॅरियर आहे म्हणजे जो ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर जो असेल, जी मिनिमम एनर्जी ऑफ रिॲक्टंट मॉलिक्युल्स टू गेट कन्व्हर्टेड इन टू प्रोडक्ट, ही जी एनर्जी असते, तर जर त्याच्यामध्ये जे कोलिजन्स इफेक्टिव्ह असतील तर ते तो जो एनर्जी बॅरियर आहे ते काय करतात, पास करतात आणि रिॲक्टंट मॉलिक्युल काय होतात, प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. मग आता इथे कॅटलिस्ट काय रोल प्ले करतो बघा. जर ती जी काय होतं का सगळ्या मॉलिक्युल्सना तो एनर्जी बॅरियर जो आहे, म्हणजे हा जो समजा ऍक्टिव्हेशन एनर्जीचा जो ग्राफ असतो किंवा ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर, म्हणजे समजा आता आपण कन्सिडर करूया 70 किलो जूल इतकी ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे. तर जेवढे रिॲक्टंट मॉलिक्युल असतील तेवढ्या सगळ्या रिॲक्टंट मॉलिक्युलला इतकी एनर्जी ती पास करणं किंवा हा जो इतका एनर्जी बॅरियर आहे, ही मिनिमम एनर्जी तरी पाहिजे त्या रिॲक्टंट मॉलिक्युलला, तेव्हाच काय होतं, ते प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये इतकी कोलाइड्स व्हायला पाहिजे, एकमेकांवर इतके आदळायला पाहिजे, इतकं कोलिजन व्हायला पाहिजे की तेवढी एनर्जी त्यांच्यामध्ये क्रिएट व्हायला पाहिजे. 70 किलो जूल पर मोल ही काय असेल ती एनर्जी त्यांच्यामध्ये क्रिएट व्हायला पाहिजे. पण काय होतं, जे मॉलिक्युल स्ट्रॉंग असतील किंवा जे जास्त रिॲक्ट होणार असतील तेच फक्त जे रिॲक्टंटमधले काय होतात, हा एनर्जी बॅरियर काय करू शकतात, पास करू शकतात आणि प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. फक्त थोडे विदाउट कॅटलिस्ट. जर कॅटलिस्ट त्याच्यामध्ये ऍड केला तर कॅटलिस्ट इथं रोल काय प्ले करतो बघा, कॅटलिस्टचा रोल बघायचा आहे. जर त्याच्यामध्ये कॅटलिस्ट ऍड केला तर कॅटलिस्ट काय रोल प्ले करतो, तर जी ऍक्टिव्हेशन एनर्जी आपली किती ऍक्टिव्हेशन एनर्जी सांगितली 70 किलो जूल आहे, ती काय करतो, लोअर करायचं काम करत असतं ऍक्टिव्हेशन एनर्जी. मग 70 वरनं 50 वर वगैरे आणतं ते. मग कॅटलिस्टमुळे काय होतं, ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर होते. मग ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर झाली म्हणजेच काय होते, मिनिमम एनर्जी जी असते रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी ती एनर्जी काय होते, लोअर होते. म्हणजे कॅटलिस्ट काय करतो, एनर्जी लोअर करतो. मग एनर्जी लोअर केल्यामुळे सगळे मॉलिक्युल जे रिॲक्टंटचे असतात ते काय होतात, इझिली हे 50 किलो जूल काय करू शकतात, पास करू शकतात आणि प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. म्हणून इथं काय होतं, रेट ऑफ रिॲक्शन इन्क्रीज होतो आणि रिॲक्शन काय होते, फास्ट होते. मला वाटतं व्यवस्थित समजलं असेल. कॅटलिस्टचा रोल काय करतो, कॅटलिस्ट जर जी एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय करतो, लोअर करतं. ऍक्टिव्हेशन एनर्जी लोअर केल्यामुळे काय होतं, सगळे रिॲक्टंट मॉलिक्युल तो ऍक्टिव्हेशन एनर्जी बॅरियर जो आहे, म्हणजे जी मिनिमम एनर्जी असते रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी, ती एनर्जी सगळे मॉलिक्युल पास होतात, ती एनर्जी आणि प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणून आपल्याला काय मिळतं, गुड क्वालिटीचं प्रोडक्ट मिळतं जेव्हा कॅटलिस्ट त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर आणि रिॲक्शन पण काय होते, फास्ट होते. आता बघा खाली फिगर 6.10 compares the potential energy barriers of the catalyzed and uncatalyzed reaction. The barrier for uncatalyzed reaction EA is larger than that of the same reaction in the presence of catalyst. आता इथं दोन्ही ठिकाणी EA दिसते तुम्हाला. इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट इथं EC करा, म्हणजे EC म्हणजे फॉर कॅटलिस्ट साठी होतं. इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट आणि EA म्हणजे अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. अनकॅटलाइज्ड रिॲक्शन, कॅटलिस्ट नसताना एनर्जी बॅरियर काय असणार आहे, जास्त असणार आहे. जेव्हा कॅटलिस्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करू तेव्हा ऍक्टिव्हेशन एनर्जी काय होते, लोअर होते. त्यामुळे ते कॅटलिस्ट एनर्जी लोअर करायचं काम करतं. एनर्जी लोअर झाल्यामुळे काय होतं, रिॲक्टंट मॉलिक्युल इझिली प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात. बघा इथं रिॲक्शन तुम्हाला हा ग्राफ दिलाय. रिॲक्शन कोऑर्डिनेट एनर्जी म्हटलंय EA EC आणि इकडं तुम्हाला हे दाखवलंय. जो आता EAचा ग्राफ आहे हा काय विदाउट कॅटलिस्ट आहे. इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट एनर्जी बॅरियर किती असतो बघा, ऍक्टिव्हेशन एनर्जी इतकी असते. मग रिॲक्टंट मॉलिक्युलला तुमचे जर समजा इतर रिॲक्टंट असले तर रिॲक्टंट मॉलिक्युलला एवढी एनर्जी पास करून इथं प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट व्हावं लागतं, एवढी एनर्जी पास करावी लागते. तेच जर कॅटलिस्ट ऍड केला तर ऍक्टिव्हेशन एनर्जी एवढी लोअर होते, एवढी ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होणार आहे. मग तिथं म्हटलं EC कॅटलिस्ट रिॲक्शन फॉर ऍक्टिव्हेशन एनर्जी फॉर कॅटलिस्ट ऍड केल्यानंतर तेवढी कमी होते एनर्जी. त्यामुळे रिॲक्टंट मॉलिक्युल काय करतात, इझिली हे पास करून प्रोडक्टमध्ये कन्व्हर्ट होतात. म्हणून कॅटलिस्ट असल्यावर रिॲक्शनचा रेट फास्ट असतो आणि प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचं मिळतं. मला वाटतं कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल, कॅटलिस्ट काय रोल प्ले करतो ते. त्यानंतर सर कन्सिडर द डिकम्पोजिशन ऑफ H2O2 इन ॲक्वियस सॉल्युशन कॅटलाइज्ड बाय I- आयन्स. तर रिॲक्शन काय सांगितले, H2O2चं डिकम्पोजिशन म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईडचं कॅटलिस्ट कोणतं आहे, तर आयोडीन मायनस आयन्स हे कॅटलिस्ट इथं यूज केलेत. मग त्याच्यापासून काय मिळतं, डिकम्पोजिशन झाल्यानंतर H2 आणि O2. मग इथं कॅटलिस्ट काय आहे, तर आयोडीन हा कॅटलिस्ट आहे. मग इथं काय होतं बघा, त्याचा काय रोल ते प्ले करतं आयोडीन. कन्सिडर द डिकम्पोजिशन ऑफ H2O2 इन ॲक्वियस solution catalyzed by I- ions. Twice of H2O2 liquid I- gives 2H2O liquid plus O2. ॲरोवर काय आहे, तर वरती कॅटलिस्ट कोणता आहे, I- म्हणजे आयोडीनचे मायनस आयन्स आहेत, आयोडीन आहे. ॲट अ रूम टेम्परेचर द रेट ऑफ रिॲक्शन स्लो इन द अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. जेव्हा रूम टेम्परेचरला रिॲक्शन होते इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, जर कॅटलिस्ट नसेल म्हणजे आयोडीन जर त्याच्यामध्ये नसेल तर रिॲक्शन काय होणार आहे, स्लो होते. आणि तिथं तेव्हा एनर्जी ऍक्टिव्हेशन एनर्जी काय असते, तर 76 किलो जूल पर मोल. बघा
ॲक्टिवेशन एनर्जी ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, जर कॅटलिस्ट अब्सेंट असेल तर ॲक्टिवेशन एनर्जी किती असते 76 किलो जूल पर मोल. इन धिस प्रेझेन्स ऑफ आयोडीन आयन द कॅटलिस्ट I मायनस द रिॲक्शन इज फास्टर सिन्स द ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीजेस टू 57 किलो जूल पर मोल. काय केलं आयोडीननं, पहिल्यांदा विदाऊट कॅटलिस्ट आयोडीन नसताना जी रिॲक्शन काय असते स्लो असते, तेव्हा एनर्जी किती असते तर ॲक्टिवेशन एनर्जी 76, म्हणजे प्रत्येक रिॲक्टंट मॉलिक्युला म्हणजे H2O2 जो रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंट मॉलिक्युला ही इतकी 76 किलो जूल हा एनर्जी बॅरियर पास करावा लागेल तरच त्याचं रिॲक्टंटचं कशामध्ये कन्वर्ट होईल, प्रोडक्टमध्ये ते कन्वर्ट होतील. पण काय होतं रिॲक्शन स्लो होते, प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये काय असतात एनर्जी कमी जास्त असते, त्यामुळे सगळेच काय होत नाहीत इझिली तो 76 किलो जूल बॅरियर पास करू शकत नाही, तेवढी एनर्जी ते पास करू शकत नाही. त्यामुळे थोडे मॉलिक्यूल थोडे थोडे करत रिॲक्शन काय होत असते स्लो होत असते. पण तेच जर आपण त्याच्यामध्ये कॅटलिस्ट टाकला, कोणता आयोडीनचे जे आयन्स आहेत आयोडीन त्याच्यामध्ये टाकला, कॅटलिस्ट ॲड केल्यानंतर काय होतं तर ॲक्टिवेशन एनर्जी काय होते लो होते, म्हणजे 76 वरून कुठं येते तर 56 वर येते, म्हणजे ॲक्टिवेशन एनर्जी कमी होते. मग ही कमी ॲक्टिवेशन एनर्जी काय करतं कॅटलिस्ट न कमी केलेली ॲक्टिवेशन एनर्जी ती रिॲक्टंट मॉलिक्यूल काय करतात इझिली पास होतात. बघा 76 किलो जूल पास करायला वेळ लागेल ॲज कम्पेअर्ड टू 57, त्यामुळे 57 काय करतात इझिली पास करतात आणि रिॲक्शन काय होते फास्ट होते. त्यामुळं कॅटलिस्ट ॲड केल्यामुळे ही रिॲक्शन काय होते फास्ट होते. मला वाटते समजलं असेल. बघा इथं पण दिले त्याने एक्झाम्पलवरून दिले 76 किलो जूल असते इन अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, कॅटलिस्ट ॲड केल्यानंतर किती होते 57, म्हणजे एनर्जी काय होते लेस होते, ॲक्टिवेशन एनर्जी लेस होते, लोअर झाल्यामुळे काय होतं रिॲक्टंट मॉलिक्यूल इझिली प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. Figure 6.11 shows a plot of fraction of molecules as a function of energy. दाखवते मी ती फिगर. काय सांगितलंय फक्त फंक्शन ऑफ फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स ॲज अ फंक्शन ऑफ एनर्जी. अ कॅटलिस्ट लोअर द थ्रेशोल्ड एनर्जी. थ्रेशोल्ड एनर्जी म्हणजेच काय असतं ॲक्टिवेशन एनर्जी, मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर द कोलिजन्स टू बी इफेक्टिव्ह. काय डेफिनेशन आहे त्याची ॲक्टिवेशन एनर्जीची तर द मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी और थ्रेशोल्ड एनर्जी रिक्वायर्ड फॉर द मॉलिक्युल्स टू बी कोलिजन्स बिटवीन द मॉलिक्युल्स टू बी इफेक्टिव्ह. मग इफेक्टिव्ह कोलिजन झाले की काय होतं त्याच्यातून रिॲक्टंटचं प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतं, म्हणून तो जो ॲक्टिवेशन एनर्जी मिनिमम एनर्जी असते त्याला म्हणतात ॲक्टिवेशन एनर्जी और थ्रेशोल्ड एनर्जी. कॉन्सिक्वेंटली मोर molecules acquire the minimum amount of energy and tend to cross the energy barrier. स्टार्टिंगला जे विदाउट कॅटलिस्ट जर रिॲक्शन असेल तर त्याच्यामध्ये थोडे मॉलिक्युल्स व्हेरी फ्यू मिनिमम अमाऊंट ऑफ मॉलिक्युल्स काय करतात ते एनर्जी बॅरियर पास करू शकतात, त्यामुळे तिथे एनर्जी जी रिॲक्शनला वेळ लागतो तो काय असतो स्लो असतो, रिॲक्शन एकदम स्लो रिॲक्शन होत असते, वेळ लागणारा हा जास्त असतो. अ फ्रॅक्शन ऑफ ॲक्टिवेटेड मॉलिक्यूल इज अ ग्रेटर. ॲक्टिवेटेड मॉलिक्यूलचं फ्रॅक्शन काय असणार आहे ग्रेटर फॉर द कॅटलाइज्ड रिॲक्शन. कॅटलाइज्ड रिॲक्शनसाठी ग्रेटर असणार कारण कॅटलिस्ट असल्यामुळे ॲक्टिवेशन एनर्जी काय होते लोअर होते, त्यामुळे रिॲक्शन काय होते फास्ट होते. thus the rate of catalyzed reaction is larger than the reaction with no catalyst. तर रिॲक्शन विथ नो कॅटलिस्टचा रिॲक्शन वेळ काय असणार आहे जास्त असणार आहे ॲज कम्पेअर्ड टू विथ कॅटलिस्ट. मला वाटतं व्यवस्थित तुम्हाला रोल समजला असेल. ती डायग्राम दाखवते मी, मग तुमच्या लक्षात येईल. आता हे दाखवले तुम्हाला डायग्राम फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स वर्सेस एनर्जी, म्हणजे फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल दिल्या वर्सेस एनर्जी इन द प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट काय होणार आहे तुम्हाला प्रोडक्ट अगोदर मिळणार आहे. जर कॅटलिस्ट असेल तर इतक्या इथं प्रोडक्ट मिळतो आणि बिफोर यूज ऑफ कॅटलिस्ट प्रोडक्ट आपल्याला लेट मिळतो, म्हणजे रिॲक्शनसाठी वेळ काय लागतो जास्त लागतो. आणि एनर्जी पण दाखवली, एनर्जी काय असणार आहे तुमची जास्त असणार आहे, कॅटलिस्ट ॲड केल्यामुळे एनर्जी लोअर होते, त्यामुळे इथंच तुमची काय होते जी मिनिमम एनर्जी असेल ती कमी होणार आहे. जेव्हा कॅटलिस्ट ॲड करू तेव्हा EC म्हटले म्हणजे इथे कॅटलिस्ट असणार आहे, EA म्हणजे अब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, त्यावेळी ॲक्टिवेशन एनर्जी काय असणार आहे जास्त असणार आहे. कॅटलिस्ट अब्सेंट असल्यावर कॅटलिस्ट ॲक्टिवेशन एनर्जी जास्त असते आणि जेव्हा कॅटलिस्ट ॲड करतो तेव्हा ते ॲक्टिवेशन एनर्जी काय करते कमी करतं, लोअर केल्यामुळे काय होतं रिॲक्टंट इझिली प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतात. आता आपला चॅप्टर इथंच संपलेला आहे हा. ह्याच्यामध्ये आपण काय स्टडी केलं तर बघा स्टार्टिंगपासून बघितलं तर रेट लॉ, त्यानंतर कायनेटिक्स म्हणजे स्टडीज कशात असतो तर रेटचा स्टडी असतो, रेट लॉ बघितला, त्याच्यानंतर इंटिग्रेटेड रेट लॉ, देन आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी रेट इक्वेशन बघितलं, त्यानंतर त्याचा हाफ लाईफ पिरियड युनिट्स, त्यानंतर झिरो ऑर्डरसाठी तसंच कॅल्क्युलेट केलं, त्याच्यात ग्राफिकल रिप्रेझेंटेशन स्टडी केलं होतं, त्यानंतर स्युडो फर्स्ट ऑर्डर टाईप आणि त्यानंतरचा लास्ट हा इफेक्ट ऑफ कॅटलिस्ट. इतकाच पार्ट आहे याच्यामध्ये, व्यवस्थित करा. आता
तसं बघितलं तर लेक्चर फक्त आपलं 10 ते 12 मिनिटाचं झालं आहे. त्यामुळं आता आजच्या लेक्चरमध्येच आपण दुसरा एक चॅप्टर स्टार्ट करतोय. फक्त इंट्रोडक्शनचा पार्ट सांगते, बाकीचं काही जास्त नाही आहे. फक्त इंट्रोडक्शन आपण त्याच्यामध्ये घेणार आहे. त्यातला इंट्रोडक्शन पण रिड्यूसच केलेला आहे. फक्त जरा पुढचा एका दुसरा पॉईंट आपण घेऊ आणि मग लेक्चर आपण स्टॉप करूया. मग आज जर आपण नवीन चॅप्टर जो घेणार आहे तो चॅप्टर आहे बायोमॉलिक्युल्स. कोणता चॅप्टर आहे बघा, जो नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय तो कोणता चॅप्टर आहे तर बायोमॉलिक्युल्स. मग मला वाटतं नावावरनं समजलं असेल याच्यामध्ये आपल्याला काय स्टडी करायचं आहे ते. नवीन चॅप्टर स्टार्ट करतोय कोणता तर बायोमॉलिक्युल्स. तर याच्यामध्ये काय स्टडी करायचं आहे तर बायोलॉजिकल रिलेटेड जे मॉलिक्युल्स आहेत म्हणजे प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन्स, न्यूक्लिक ॲसिड, हे जे स्टडी करणार आहे ते आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे जे न्यूक्लिक ॲसिड माहीत असतील, कोणते कोणते दोन न्यूक्लिक ॲसिड असतात तर DNA आणि RNA, डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड आणि रायबो न्यूक्लिक ॲसिड हा पार्ट. त्यानंतर प्रोटीन्स म्हणजे काय, विटॅमिन्स, त्यानंतर एन्झाईम्स, त्या प्रोटीनचे स्ट्रक्चर, प्रायमरी सेकंडरी जे स्ट्रक्चर आहेत तो रिड्यूस केलेला सिलेबस आहे. प्रायमरी वगैरे स्ट्रक्चर जे प्रोटीनचे स्ट्रक्चर आहेत, प्रायमरी स्ट्रक्चर फक्त आहे, सेकंडरी स्ट्रक्चर वगैरे तो पार्ट तुमचा रिड्यूस केला आहे, भरपूर पार्ट याच्यामधला रिड्यूस केला आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेट्स ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी म्हणून जे यूज करतात ते कार्बोहायड्रेट्स, त्याचं नॉमेनक्लेचर, त्यानंतर त्याचे स्ट्रक्चर्स कसे काढायचे हे सगळं आपण ह्या पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. एकदम इझी पार्ट आहे. बायोचे जे स्टुडंट असतील त्यांना तर एकदम सोपा वाटेल, कारण जास्त काय याच्यामध्ये केमिस्ट्री जास्त नाही आहे, फक्त जे बायोशी रिलेटेड आहे ते जास्त आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्याचे रिॲक्शन हे समजून घ्यायचं आहे की स्ट्रक्चर कसं आहे आणि त्याचं यूज काय होतं किंवा त्याचं नॉमेनक्लेचर वगैरे काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. चला तर मग आपण आजचं लेक्चर ह्याचं स्टार्ट करूया, हा चॅप्टरला सुरुवात करूया. कसं ह्याच्यात काय काय फर्स्ट आपण जे शिकणार आहे ते कार्बोहायड्रेट्स. मला वाटते भरपूर वेळा तुम्हाला शब्द गेला आहे कार्बोहायड्रेट म्हणजे काय. आता त्याचे ॲक्च्युअल डेफिनेशन बघूया आणि त्याचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं कार्बोहायड्रेटचं ते आपण स्टडी करूया. आता याच्यामधलं जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो तुमचा रिड्यूस केला आहे, त्यामुळे डायरेक्ट आपण याच्यातलं चॅप्टरच स्टार्ट करतोय. कोणता आहे तर कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट म्हणजे सगळ्यांना माहिती असेल, सिम्पली कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतात, शुगर. जे शुगर आहेत सुक्रोज, लॅक्टोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, ह्या ज्या सगळ्या शुगर्स आहेत ते सगळे काय असतात कार्बोहायड्रेट्स. कशाच्या क्लासिफिकेशनमध्ये येतं ते अंडर द क्लास ऑफ कार्बोहायड्रेट्स. जे शुगर मॉलिक्यूल असतील ते कार्बोहायड्रेट्समध्ये येतात. फ्रॉम द सिम्पल केमिकल रिॲक्शन्स ऑफ मेनी कार्बोहायड्रेट्स इट इज अंडरस्टूड दॅट carbohydrates are polyhydroxyaldehydes or ketones or compounds which gives rise to such units on hydrolysis. आता काय सांगितले डेफिनेशन्स बघा कार्बोहायड्रेटची. कार्बोहायड्रेट्स आर, डेफिनेशन लिहिताना कुठून लिहायचे तर कार्बोहायड्रेट्स म्हणजे सिंपल शुगर्स असतात, इथून लिहा स्टार्ट करा. कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी. पॉली म्हणजे काय असणार आहे जास्त नंबर, हायड्रॉक्सी म्हणजे काय असणार आहे OH. बघा हायड्रॉक्सी म्हणजे कोणता फंक्शनल ग्रुप OH. पॉली म्हणजे काय असणार आहे जास्त, मोर दॅन 2, 3 त्याच्यापेक्षा जास्त असतील. OH फंक्शनल ग्रुप असेल त्याच्यामध्ये OH, अल्डिहाइड्स और कीटोन्स. म्हणजे किती फंक्शनल ग्रुप येतात बघा, हायड्रॉक्सी फंक्शनल ग्रुप येतो, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आणि कीटोन. म्हणून काय म्हटले तर कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स. हे लक्षात ठेवा काय असतं कार्बोहायड्रेट्स म्हणजे. कार्बोहायड्रेट्स आर पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और कीटोन्स आर कंपाउंड्स विच गिव्स राइज टू सच युनिट्स ऑन हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस झाल्यानंतर ते काय करतं कंपाउंड्स देतं. सम कार्बोहायड्रेट्स लाईक, आता तुम्हाला नेम दिलेत कार्बोहायड्रेटचे, ग्लुकोज, फ्रुक्टोज आर स्वीट इन टेस्ट. काही कार्बोहायड्रेट्स काय असतात स्वीट इन टेस्ट आर कॉल्ड शुगर. जे कार्बोहायड्रेट स्वीट असतात, टेस्ट ज्याची स्वीट असते म्हणजे गोड लागतं ते, त्यांना काय म्हणतात शुगर्स. म्हणजे ग्लुकोज, फ्रुक्टोज हे एक्झाम्पल दिलेत, आर स्वीट इन टेस्ट आर कॉल्ड शुगर्स. द मोस्ट कॉमनली युज्ड शुगर इज सुक्रोज विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम शुगर केन और शुगर बीट. आता जी घरी साखर वापरतात बघा, चहासाठी जी साखर वापरतात किंवा ती साखर असते ती काय असते तर सुक्रोज. ती जी शुगर असते ती सुक्रोज असते, ग्लुकोज नव्हे, सुक्रोज शुगर असते. कशापासून मिळवतात तर शुगर केन अँड शुगर बीट. जे बीट असतं त्या बीटपासून किंवा शुगर केनपासून मिळवलेली ती साखर असते त्याला म्हणतात सुक्रोज शुगर. द शुगर प्रेझेंट इन मिल्क इज कॉल्ड लॅक्टोज. तर तुम्हाला माहित असेल मिल्कमध्ये जी शुगर प्रेझेंट असते ती कोणती असते लॅक्टोज. जी शुगर केनपासून मिळवतात ती सुक्रोज किंवा शुगर बीटपासून असते ती सुक्रोज शुगर. नंतर ग्लुकोज, फ्रुक्टोज ह्या सगळ्या काय येते स्वीट टू टेस्ट. जे स्वीट असते त्यांना काय म्हणतात तर शुगर्स. जे स्वीट असतं टेस्टला ते त्यांना काय म्हणायचं शुगर. मग कार्बोहायड्रेट म्हणजे काय समजलं तुम्हाला. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय असतात पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और
किटोन्स म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रॉक्सी ग्रुप जास्त प्रमाणात असतो आणि किटोन किंवा अल्डिहाइड असतात ते. तर जसं आपण स्ट्रक्चर बघू तेच तुमच्या लक्षात येईल. ग्रीक वर्ड फॉर शुगर इज सॅकॅरॉन किंवा सॅकॅरिन. ग्रीकसाठी काय, ग्रीक वर्डमध्ये शुगरला काय म्हणतात तर सॅकॅरिन. SA आता तिथं के लिहिले पण CC पण असू शकतं स्पेलिंग, तसंही त्याचं स्पेलिंग असतं सॅकॅरिनचं SACCHARIN. सॅकॅरिन किंवा सॅकॅरॉन कशाला म्हणतात तर शुगरला ग्रीकमध्ये. हेन्स कार्बोहायड्रेट्स आर अल्सो कॉल्ड सॅकॅराइड्स. कार्बोहायड्रेटला काय म्हणतात सॅकॅराइड्स. एक नाव लक्षात ठेवा कार्बोहायड्रेटचं सॅकॅराइड्स. त्याच्यावरून त्याचं क्लासिफिकेशनमध्ये पण असतं मोनोसॅकॅराइड, ओलिगोसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड असं त्याचं क्लासिफिकेशन केलं असतं. कार्बोहायड्रेटलाच काय म्हणायचं सॅकॅराइड्स, कारण शुगरला ग्रीकमध्ये काय म्हणतात सॅकॅरॉन किंवा सॅकॅरिन म्हणतात, म्हणून कार्बोहायड्रेट्सला काय म्हणतात तर सॅकॅराइड्स. द ओरिजिन ऑफ the term carbohydrates lies in the finding molecular formula of many of them expressed as. आता जेव्हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला डिराईव्ह केला, म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला काय तर ह्याचा कार्बोहायड्रेटचा बघा काय दिलाय CHH2OY. हायड्रेट्स ऑफ कार्बन. कार्बनचे काय आहेत हायड्रेट्स आहेत, म्हणजे H2O म्हणजे काय असणार हायड्रेट्स, कार्बनचे हायड्रेट्स. आता ते कसं करायचं तर तुम्हाला आपण एक बघूया एक्झाम्पल. C6H12O6 सगळ्यांना माहिती आहे. C6H12O6 म्हणजे काय असतं ग्लुकोज. C6H12O6 ग्लुकोज हा फॉर्म्युला आहे त्याचा. CXH2OY हायड्रेट्स ऑफ कार्बन. मग आता हा जे H2O मग काय असणार आहे जेवढे तुमचे कार्बन असतील त्याच्या काय असतं जो हायड्रोजन्स काय असतात त्याच्या मल्टिप्लाइड बाय 2 असतात. बघा जेवढे कार्बन असतील त्याच्या हायड्रोजन काय असतात मल्टिप्लाइड बाय 2 आणि ऑक्सिजन कार्बनच्या इतकेच असतात, म्हणून ते काय म्हटले C6H2O इंटू Y दिले हायड्रेट्स ऑफ कार्बन. फॉर एक्झाम्पल ग्लुकोजसाठी C6H12O6 और C6H2O6 तोच फॉर्म्युला होतो का बघा. आज 6 न मल्टिप्लाय केलं तर काय येईल C6H12O6 तेच होईल, किंवा हायड्रेट ऑफ ग्लुकोज हा फॉर्म्युला असतो. जर तुमचे C3 आता जो ॲक्च्युअल कार्बोहायड्रेट कुठून स्टार्ट होतात तर कार्बन नंबर 3 पासून. कार्बन नंबर किती असतात 3 पासून तुमचे कार्बोहायड्रेट स्टार्ट होतात. जर कार्बन नंबर 3 घेतलं तर काय होईल सांगा मला C3H2O काय होणार इथं थ्राईस येतं. C3H2O थ्राईस म्हणजे C3H6 आणि O3 असं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होतो. तसंच 4 वगैरे असं असतं. मग याच्यावर ह्याला ट्रायोज वगैरे कसं म्हणतात हे नेमिंग सांगते तुम्हाला, नॉमेनक्लेचरमध्ये ते समजेल तुम्हाला. त्यानंतर सुक्रोजचं दिले C12H22O11 और C12H2O11 हा फॉर्म्युला दिला आहे. त्यानंतर स्टार्च वगैरे तुम्हाला याचे फॉर्म्युले दिले C12H2O11. आता सुक्रोजचं फॉर्म्युला C12H22O11. जर H2Oच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय येतं C12H2O11, म्हणून ते X आणि Y डिफरंट दिले. काही वेळी सेम असतं काही वेळा डिफरंट असतं. सुक्रोजसाठी म्हणजे जेव्हा जास्त नंबरचे कार्बन येत जातात ग्लुकोजपर्यंत जेवढे तुमचे कार्बन असतील तेवढाच काय असतं ऑक्सिजन असतात ग्लुकोजपर्यंतही. पण जसं कार्बनची संख्या वाढत जाईल तसं जेवढे कार्बन असतील तेवढेच ग्लुकोज येतील असं काही नाही आहे. सॉरी तेवढेच ऑक्सिजन येतील असं काही येत नाही, कारण इथं बघा सुक्रोज मॉलिक्यूलमध्ये कार्बन किती आहेत 12 आहेत पण ऑक्सिजन किती आहेत 11 आहेत, त्यामुळे तिथं कमी जास्त असू शकतं. पण कार्बन नंबर 6 पर्यंत म्हणजे कार्बन नंबर 3, 4, 5 आणि 6 ह्या 4 ह्याला तर जेवढे कार्बन आहेत तेवढाच काय आहेत ऑक्सिजन आहेत आणि हायड्रोजन त्याच्या मल्टिप्लाइड बाय 2. आता स्टारचे स्ट्रक्चर दिले. आता हे एकदम पॉलीसॅकॅराइड असतात, एकदम मोठं स्ट्रक्चर असतं, मोठे मॉलिक्युल्स असतात. बघा रेस टू N मध्ये पॉवर दिले म्हणजे हे किती व्हॅल्यू आहे हे पण माहित नाही. C6H10O5 इंटू N एकदम N नंबर, हा नंबर खूप मोठा असतो म्हणून तिथं N दिले. और C6H2O5N एकतर C6H10O5 असेल किंवा C6H2O5 इंटू N एकदम नंबर मोठा असतो म्हणून ते N मध्ये दिले. आता तुम्ही इथं लक्षात काय ठेवा याचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो C6H2OY म्हणजे हायड्रेट्स ऑफ कार्बन. त्याच्यानंतर जे स्ट्रक्चरची नाव दिले तेवढी ग्लुकोज ॲटलिस्ट सुक्रोज वगैरे हे जे आहे ते तर लक्षात ठेवा. आणि कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय सॅकॅराइड्स, त्याला ग्रीकमध्ये सॅकॅरॉन म्हणतात म्हणून त्याचं नाव काय असतं तर सॅकॅराइड्स. कार्बोहायड्रेट्सना काय म्हणतात तर सॅकॅराइड्स. त्यानंतरचं नेक्स्ट पार्ट आहे बघा क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं. कार्बोहायड्रेट्स आर क्लासिफाईड इंटू 3 ब्रॉड ग्रुप्स इन अकॉर्डन्स विथ बिहेवियर ऑन हायड्रोलायसिस. त्याचा हायड्रोलिसिस झाल्यानंतर म्हणजे ब्रेकडाऊन झाल्यानंतर बिहेवियर ऑफ हायड्रोलिसिसवर 3 टाईप केलेत. कोणते कोणते तर दीज आर मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. बघा फर्स्ट टाईप कोणता मोनोसॅकॅराइड, ऑलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. आता 1 बाय 1 बघूया आपण. फर्स्ट मोनोसॅकॅराइड डू नॉट हायड्रोलाइज फर्दर इंटू
स्मॉलर युनिट्स ऑफ पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और किटोन्स. आता जे मोनोसॅकॅराइड्स आहेत ते काय होत नाहीत, परत फर्दर काय होत नाही, हायड्रोलाइज होत नाही. तेच शेवटचं एक प्रोडक्ट असतं, म्हणजे सिम्पल शुगर ज्याला म्हणतात. सिम्पल असतं ते परत त्याचं काय होत नाही, ब्रेकडाऊन होत नाही त्या शुगरचं. सो मोनोसॅकॅराइड्स डू नॉट हायड्रोलाइज फर्दर इनटू स्मॉलर मॉलिक्युल्स ऑफ पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स और किटोन्स. ते काय होत नाही फर्दर, त्याचं काय होत नाही, कन्वर्ट होत नाही पॉलीहायड्रॉक्सी अल्डिहाइड्स आणि किटोन्समध्ये. म्हणजे ते डायसॅकॅराइड नाही आहे. काही काही शुगर काय असतात बघा, डायसॅकॅराइड असतात, म्हणजे त्याच्यापासून दोन आपल्याला मोनोसॅकॅराइड शुगर मिळू शकतात. पण मोनोसॅकॅराइड कसं असतं, त्या एकच सिम्पल शुगर असते, त्याच्यावर त्याचं ब्रेकडाऊन होत नाही. अशी जी शुगर असते त्याला म्हणतात मोनोसॅकॅराइड, म्हणजे हायड्रोलायसिस त्याचं होत नाही, त्यांना म्हणायचं मोनोसॅकॅराइड्स. ऑलिगोसॅकॅराइड्स ऑन हायड्रोलायसिस yield 2 to 10 units of monosaccharides and accordingly they are further classified as ड्रायसॅकॅराइड्स, ट्रायसॅकॅराइड्स अँड सो ऑन. त्यानंतर ओलिगोसॅकॅराइड. आता मोनोसॅकॅराइड मध्ये काय सांगितलं, एकच सिंपल शुगर असते, त्याचं परत काय होत नाही, हायड्रोलिसिस होत नाही. पण ऑलिगोसॅकॅराइड मध्ये काय होतं, ऑलिगोसॅकॅराइड हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय इल्ड करतं, 2 to 10 युनिट्स ऑफ मोनोसॅकॅराइड, म्हणजे 2 ते 10 त्याच्यामध्ये काय मिळू शकतात, मोनोसॅकॅराइड युनिट्स मिळू शकतात. मग त्याला म्हणतात, जर 2 युनिट मिळाले तर त्याच्यापासून जर 2 मिळत असेल तर त्याला काय म्हणायचं, डायसॅकॅराइड. म्हणजे हायड्रोलिसिस केल्यानंतर, डायसॅकॅराइड्स हायड्रोलिसिस केल्यानंतर 2 सिंपल म्हणजे 2 मोनोसॅकॅराइड मिळतात, म्हणून त्याला म्हणायचं डायसॅकॅराइड. ट्रायमध्ये किती मिळतील, 3. त्यानंतर टेट्रा, पेंटासॅकॅराइड, हेक्सासॅकॅराइड असे त्याचं काय केलं जातं, सो ऑन. त्याला म्हटलं जातं कशामध्ये, ओलिगोसॅकॅराइडमध्ये 2 to 10 हायड्रोलिसिस प्रोडक्ट. आणि लास्ट आहे पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइडमध्ये काय मिळणार आहेत, गिव्ह व्हेरी लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स ऑन कम्प्लीट हायड्रोलायसिस. जेव्हा एखादा जो पॉलिसॅकॅराइड असतो, पॉलिसॅकॅराइडमध्ये काय मिळतात, लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड्स मिळतात ऑन कम्प्लीट हायड्रोलिसिस. कम्प्लीट हायड्रोलिसिस झाल्यानंतर लार्ज नंबर ऑफ तिथं काय मिळतात, मोनोसॅकॅराइड मिळतात, त्यांना म्हणायचं पॉलिसॅकॅराइड. मला वाटतं व्यवस्थित समजलं असेल. मोनोसॅकॅराइड, ओलिगोसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड. मोनोसॅकॅराइडमध्ये काय होतं, एकच सिंपल युनिट असतं, त्याचं ब्रेकडाऊन होत नाही, ती एकच शुगर राहते. ओलिगोसॅकॅराइडमध्ये काय मिळतात, 2 to 10 हायड्रोलिसिस प्रोडक्ट असतात. जर 2 असतील तर त्याला डायसॅकॅराइड हायड्रोलिसिस प्रोडक्ट, 3 जर मिळत असेल तर ट्रायसॅकॅराइड, असं पुढे पुढे म्हणत जातात. त्यानंतर पॉलिसॅकॅराइडमध्ये काय असतं, लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स मिळतात आफ्टर कम्प्लीट हायड्रोलिसिस. हा चार्ट आहे बघा, क्लासिफिकेशनचा चार्ट आहे. कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन, फर्स्ट मोनोसॅकॅराइड, त्यानंतर ओलिगोसॅकॅराइड, पॉलिसॅकॅराइड. तुम्हाला सांगितलं मोनोसॅकॅराइडमध्ये काय असतं, ते सिंपल युनिटच असतं, त्याचं हायड्रोलिसिस होत नाही. एक्झाम्पल दिलेत, ग्लुकोज, फ्रुक्टोज, रायबोज. त्यानंतर ओलिगोसॅकॅराइडमध्ये काय मिळतं आपल्याला, हायड्रोलिसिस प्रोडक्ट 2 to 10 मोनोसॅकॅराइड्स. मग त्याच्यामध्ये परत 3 टाईप केलेत, डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड, टेट्रासॅकॅराइड. परत अजून असतील पेंटा, हिक्सा वगैरे सॅकॅराइड्स असतात त्याच्यामध्ये. मग तुम्हाला एक्झाम्पल्स पण खाली दिलेत. सुक्रोज, सुक्रोजमध्ये काय असतं, 1 ग्लुकोज युनिट आणि 1 फ्रुक्टोज, म्हणजे जे मोनोसॅकॅराइड्स मिळतात त्याच्यापासून 1 ग्लुकोज आणि 1 फ्रुक्टोज. त्यानंतर माल्टोजमध्ये दोन्ही पण ग्लुकोज युनिट असतात आणि लॅक्टोजमध्ये 1 ग्लुकोज आणि 1 गॅलॅक्टोज युनिट. तुम्हाला विचारू शकतात, एखादं शुगर देतात आणि ती मोनोसॅकॅराइड आहे का डायसॅकॅराइड आहे, असं एक्झाममध्ये क्वेश्चन असतो. त्यानंतरचे बघा ट्रायसॅकॅराइड. ट्रायसॅकॅराइडमध्ये काय असणार, हायड्रोलिसिस आपल्याला 3 प्रोडक्ट मिळतील. रॅफिनोज, नेम दिले बघा, रॅफिनोज एक्झाम्पल, 1 युनिट ऑफ इच ग्लुकोज, 1 युनिट ऑफ इच ग्लुकोज, फ्रुक्टोज अँड गॅलॅक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलॅक्टोज तिथं मिळतात. त्यानंतर टेट्रासॅकॅराइडमध्ये काय मिळतील, 4 स्टॅलोज ना, एक्झाम्पल बघा स्टॅलोज, त्याच्यामध्ये 1 ग्लुकोज युनिट, 1 फ्रुक्टोज आणि 2 गॅलॅक्टोज युनिट असतात. टोटल काय मिळतात, हायड्रोलिसिसपासून 4 मिळतात. आणि पॉलिसॅकॅराइडमध्ये काय असतात, नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट्स मिळतात, लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकॅराइड युनिट. मग स्टार्च, ग्लायकोजेन, सेल्युलोज हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. तर इथं काय लक्षात ठेवा, टाईप आणि त्याचं एक्झाम्पल्स, इतकं लक्षात ठेवा, सफिशियंट आहे इतकं. रिमेंबर, अबाउट 20 डिफरंट मोनोसॅकॅराइड्स आर फाउंड इन कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्समध्ये किती मोनोसॅकॅराइड फाउंड होतात, तर अबाउट 20 डिफरंट मोनोसॅकॅराइड्स आर फाउंड इन कार्बोहायड्रेट्स. डायसॅकॅराइड आर द मोस्ट कॉमन ओलिगोसॅकॅराइड्स. डायसॅकॅराइड काय आहेत, मोस्ट कॉमन ओलिगोसॅकॅराइड, कारण माल्टोज, लॅक्टोज वगैरे जे एक्झाम्पल आहेत ती काय आहेत, कॉमन ओलिगोसॅकॅराइड्स आहेत. द 2 मोनोसॅकॅराइड्स युनिट्स इन डायसॅकॅराइड मे बी सेम ऑर डिफरंट. आता बघितलं आपण, काही ठिकाणी डिफरंट आहेत, काही ठिकाणी सेम आहेत. थर्ड आहे पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइडमध्ये स्टार्च इज अ कॉमन इन्ग्रेडियंट ऑफ फूड ग्रेन्स. फूड ग्रेन्समध्ये स्टार्च काय असतो, कॉमन इन्ग्रेडियंट असतो. सेल्युलोज इज अ कन्स्टंट ऑफ सेल वॉल ऑफ प्लांट सेल. प्लांट सेलचं मेन कन्स्टंट काय असतो, सेल वॉलमध्ये जे असतं प्रेझेंट तो काय असतो, सेल्युलोज. आणि ॲनिमल स्टोअर इन देअर बॉडी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. ॲनिमल जे
फूड मटेरियल जे असेल कशामध्ये स्टोअर करतात, तर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजेन. म्हणजे तुम्हाला फक्त एक्झाम्पल रिमेंबरसाठी हे दिलेत, हे लक्षात ठेवा. आता याचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. जो नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू. थँक्यू.